नमस्कार ताई, तुमचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. देवभक्ती, व्रत, पूजा आणि आपल्या दैनंदिन जीवनातील सकारात्मक गोष्टी मी इथे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगत आहे. आज आपण एक अशी खास गोष्ट जाणून घेणार आहे, जी तुमच्या घरात सुख, शांती आणि मंगल ऊर्जा असते. तर चला तर आजचा हा छोटासा पण मनाला भिडणारा अध्याय सुरू करू. श्री शिवाय नमस्तुभ्यम. चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. आई बहीण जेव्हा कोणताही व्रत करतात, एकादशी असो, सोमवार असो, मंगळवार असो, बुधवार असो, गुरुवार असो, चतुर्थी, तीज किंवा छठ, त्या व्रताचं महत्त्व खूप पवित्र मानलं गेलं आहे. स्त्रियांमध्ये असं सांगितलं आहे की स्त्री लग्नानंतरच्या पतीच्या घरी राहून जेव्हा देवाचं नामस्मरण करते, पूजा करते, व्रत करते, आपल्या मनापासून भक्ती करते, तर त्या सगळे पुण्य फळ फक्त तिच्यासाठीच नसतं. ते तिच्या पतीलाही मिळतं, तिच्या मुलांनाही मिळतं आणि घरात सुख शांती वाढण्यास मदत होते. स्त्रियांची भक्ती संपूर्ण कुटुंबाचं भाग्य उजळते. श्री शिवाय नमस्तुभ्यम. सर्वांच्या घरी मंगलमय ऊर्जा नांदो. ताई, ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. स्त्रियांच्या व्रतात, तिच्या भक्तीत, तिच्या मनात प्रचंड शक्ती असते. ती जे करीत असते तिच्या पतीसाठी कवच असतं, मुलांसाठी आशीर्वाद असतो आणि घरासाठी मंगल ऊर्जा असते. स्त्रियांची एकसंग मनापासून केलेली साधना संपूर्ण घरात भाग्य उजळते. श्री शिवाय नमस्तुभ्यम. सर्वांच्या घरी सुख शांती आणि समृद्धी नांदो. ताई, स्त्री व्रत करते तेव्हा देव फक्त तिला नाही पाहत, तर तिच्या मागे उभ्या राहिलेल्या संपूर्ण कुटुंबाचा आशीर्वाद देतो. जिथे स्त्रीची भक्ती असते तिथे घर स्वतः देवालय असतं. श्री शिवाय नमस्तुभ्यम. देव तुमच्यासाठी कुटुंबाला सदैव आनंदी ठेवतो. ताई, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहा आणि आपल्या बहिणींना नक्की शेअर करा. आपण पुढचे सुंदर भक्तिमय कथेची पुन्हा भेटूया. तोपर्यंत देव तुमच्या घरावर कृपादृष्टी ठेवो. श्री शिवाय नमस्तुभ्यम.